पुढं धाके आपला वाघेश्वर. वागेश्वर देवकाणे संघाकडून आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला विनंती आहे आपला एक एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचंय. साईनगर खांब आणि वागेश्वर देवकाणे. मॅन ऑफ द मॅच गौरव. फक्त एकच धाव खर्च केली, एक महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली. जबरदस्त बॉलिंग अटॅक केला आणि सामना आपल्या बाजूने फिरवला गौरव या बॉलरने. मॅन ऑफ द मॅच देताना आपण पाहतोय अध्यक्ष सतीश दादा जाधव, उपाध्यक्ष आमचे चितळकर साहेब, त्याचप्रमाणे खांडेकर सर. धन्यवाद. सुमित आणि सुजल सलामीची जोडी आपण पाहतोय वागेश्वर देवकाणे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय सिंगल, एकदा हवी. आज दरम्यान आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू तत्रावर येतोय. याच दरम्यान लॉंगॉनच्या दिशेला बॉल चाललाय, तोपर्यंत 2 धावा. दोन धावेच्या सहाय्याने आपण पाहूया स्कोर कार्ड मध्ये इथं बदलाव जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. या 2 धावेच्या सहाय्याने आपण जर पाहिलं ना तर स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपण पाहतोय बदल होताना पाहायला मिळालाय. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय लॉंगॉनच्या दिशेला. ओ झेल होते मिस. हा आपण पाहतोय चांगला फटका खेळला होता, सरळ हातामध्ये बॉल झेल देखील गेला होता क्षेत्ररक्षकाच्या, पण मिस करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. या 2 धावेच्या साहाय्याने 5चा आकडा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय साईनगर खांब आणि वागेश्वर देवकाणे या 2 संघांमध्ये मॅच क्रमांक 7 ही लढत आपल्याला पाहायला मिळते. खांब क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने भव्य दिव्य या ठिकाणी टेनिस क्रिकेटचा थर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला फटका जरूर खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल मात्र फील्ड केला जातोय. सिंगल, एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने इथं आपण पाहूया 6 धावा धाव फलकावर. याच दरम्यान आपण पाहतोय जरूर इथं मात्र वाईड बॉलचा इशारा, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल, पंचाने हात खोललेत, वाईडचा इशारा केलाय. आणि इथं आपण पाहतोय सिंगल एका धावेने वागेश्वर देवकाणे संघाची धाव संख्या होते 7 धावा धाव फलकावर. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका जरूर खेळला. हा बॉल मात्र आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन, ज्याला आपण काऊ कॉर्नर म्हणतो, त्या दिशेला हा बॉल चाललाय. तोपर्यंत जरूर फलंदाजाला मिळते 2 धावा. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, जर श्वास हा जे शरीराला जिवंत ठेवत असेल ना, तर क्रिकेटचा खेळ हा तुम्हा आम्हाला नक्की जिवंत ठेवतो. आणि हाच टेनिस क्रिकेटचा थर्रार आज खऱ्या अर्थानं खांब क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो यावेळेस सफल झालाय. मोठा फटका खेळला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. धमाकेदार, दर्जेदार, शानदार, आलाय बेस्ट चौकार. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेतन, पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटका विदाउट लॉस 13 धावा स्कोर कार्डवर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील.
सहाव्या मॅच कडे पुन्हा एकदा आपण पाहूया. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आपण पाहतोय बदलाव झालाय. साईनगर खाम संघाकडून विवेक बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल विवेक याचा, त्याला दिशा दाखवली. शॉर्ट थर्डमॅनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे प्रोटेक्शन करताना पाहायला मिळतो आपल्याला. 2 धावा. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय 2 धावा. सुमित आणि सुजल या ठिकाणी बॅटिंग करताना वागेश्वर देवकाणे संघाकडून विवेक बॉलिंग मार्कवर. षटकातील विवेक याचा दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहतोय हलकासा उछाल पाहायला मिळाला. थोडासा वेग देखील पाहायला मिळाला या बॉलच्या पाठीमागे. विवेकच्या माध्यमातून थोडीशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न बॅटरचा देखील केलाय विवेक या बॉलरने. षटकातील चांगला बॉल या ठिकाणी हाताळताना विवेक हा बॉलर आपल्याला पाहायला मिळाला साईनगर खांब संघाकडून. ज्या पद्धतीने धावसंख्या स्कोरकार्डवर जलद गतीने वधारली जाते ना, त्याला मात्र अंकुश लावण्याचा इथं जरूर विचार असेल विवेकचा. याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल लेग साइडच्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा. सिंगल जरूर या ठिकाणी. 1 धाव. सिंगल एका धावेने 16 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा विवेकचा पुढचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतो हवेमध्ये बॉल आहे. उलट झेल टिपण्याचा प्रयत्न. हा बॉल मात्र आउटफील्ड फा. चेंडू तेज तरार. चेंडू होतोय फरार. हा आलाय धमाकेदार दर्जेदार शानदार चौकार. 4 धावेने 20 धावा स्कोर कार्डवर. सुजलच्या बॅट मधून एक चांगला घणाघाती चौकार आपल्याला पाहायला मिळाला 4 धावांसाठी. 20 धावा स्कोर कार्डवर असताना विवेक बॉलिंग मार्कवर. या मोठ्या मैदानावर तुम्हाला गॅपने फटके देखील खेळावे लागणार आहेत. हो, यावेळेस आपण पाहतोय पुन्हा सुरेख फटका. याच दरम्यान आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला बॉल. बॅक टू बॅक सूरजच्या बॅट मधून सलगचा दुसरा. धमाकेदार चेंडू होतोय फरार. दर्जेदार शानदार चेंडू अटके पार चौकार. 24 धावा. 24 धावा स्कोर कार्डवर. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन लेग झोन मधून हा बॉल सीमारेषा पार. या सीमारेषा पार. आणखी एक वाईट प्लस 4. 5 धावा इथं मिळते. वागेश्वर देवकाणे संघाला प्रॉफिट फायदा बेनिफिट. वाईट प्लस 4 म्हणजे 5 धावा. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 29. 29 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा. ओ हो, यावेळेस आपण पाहतोय सुजलने मैदानाला आग लावले चहू बाजूने. काय बॅटिंग होते सुजलची. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. कधी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला, कधी पॉइंटच्या दिशेला, आणि यावेळेस फटका मात्र डीप मिड विकेटला खेळलाय. आणखी एक धमाकेदार दर्जेदार बॉल झाला अटके पार. आलाय बेस्ट चौकार. बॉल आणून द्या प्लीज. जे खेळत नाही त्यांना विनंती आहे तुम्ही लक्ष ठेवा प्लीज. कारण मित्रांनो हे आपलं असोसिएशन आहे. ही सुरुवात आहे आपली. प्रत्येकाने इथे सपोर्ट आणि सहकार्य करा. तुम्ही जर चांगला सपोर्ट सहकार्य केलात तर नक्कीच आपलं असोसिएशन देखील एक ना एक दिवस चांगलं मोठं होईल. हा नक्कीच आमचा शब्द आहे. पण सपोर्ट करण्याची खूप गरज आहे.
ओ यावेळेस आपण मात्र पुन्हा एकदा दिशा दाखवली. शॉर्टकट मॅन मधून बॉल. यावेळेस मात्र बॅकअप लावला जातोय. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. वा जबरदस्त सुरेख या ठिकाणी आपण पाहतोय. 3 धावा. 3 धावेने वागेश्वर देवकाणे संघाची धाव संख्या होते 36 धावा. दोन षटका अखेर 36 धावा. वागेश्वर देवकाणे संघ. षटकातील आपण पाहूया पहिला बॉल. हो पॉइंटच्या दिशेला बॉल. वन बाउन्स जाईल का धमाकेदार. आणि याच दरम्यान धमाकेदार दर्जेदार शानदार पुन्हा एकदा आलाय बेस्ट चौकार. काय जबरदस्त बॅटिंग होते. 36 अधिक 4 40 धावा. सुमित आणि सुजलची पार्टनरशिप पॉवरफुल पाहायला मिळते आपल्याला वागेश्वर देवकाणे संघाकडून. ओहो यावेळेस आपण पाहतोय अचूक टप्प्याची बॉलिंग. अचूक टप्पा या ठिकाणी फेकलाय. बॉलिंग मार्क पर ओमकार. बॉलिंग करताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओमकारचा पुढचा बॉल. वा यावेळेस मात्र चांगली बॉलिंग होताना ओमकारची जरूर पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडू डॉट नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. षटकातील 3 चेंडू होत आहेत आतापर्यंत. टोटल धावसंख्या 40चा आकडा गाठलाय वागेश्वर देवकाणे संघाने. षटकातील चौथा बॉल. पुन्हा दिशा दाखवले. वा काय कलात्मक स्ट्रोक आहे. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. आउटफील्ड थोडीशी धीम्या गतीची पाहायला मिळाली आणि याच दरम्यान रनआउटचा चान्स. आणि इथं आपण पाहतोय विकेट नंबर 5. पहिली विकेट आपण पाहतोय वागेश्वर देवकाणे संघाची. 2 धावा कंप्लीट होतील. 42 धावांवर पहिली विकेट. सुजला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. 2 धावा. पुन्हा आपण पाहूया 2 धावेने 44. 13 बॉल मध्ये 32 धावांची इनिंग खेळला सुजला फलंदाज. पॉवरफुल या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. सुरेख त्याच्या बॅट मधून चौकार आपल्याला खास करून पाहायला मिळाले. गॅपनी जबरदस्त डाऊन द ग्राउंड फटके खूप छान आपल्याला पाहायला मिळाले सुजलच्या बॅट मधून. ओहो जबरदस्त या ठिकाणी बॉल पुन्हा एकदा हाताळलाय. इथं मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ओमकारचा होते समाप्त. 3 षटका अखेर 44 धावा. स्कोर कार्डवर वागेश्वर देवकाणे संघ. मंदार बॉलिंग मार्क पर साईनगर खाम संघाकडून शेवटचे षटक घेऊन येतोय. यावेळेस आपण पाहूया पहिला बॉल आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड. जरूर लॉंग ऑनच्या डोक्यावर सरळ जातोय बॉल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक मिस करताना पाहायला मिळतो आपल्याला.
पुन्हा एकदा वा जबरदस्त या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय वागेश्वर देवकाणे संघाकडून. 3 धावेने देखील इथं बदलाव केला जातोय स्कोर कार्ड मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहूया. वाह सुरेख फाटका. हा बॉल मात्र पॉइंटच्या दिशेला. 1 बाउन्स धमाकेदार चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. दणदणीत चौकार. 51 धावा स्कोर कार्ड वर. वागेश्वर देवकाणे संघ एक मजबूत स्थितीमध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. 51 धावा स्कोर कार्ड वर. जबरदस्त टोटल आतापर्यंतची मोठी टोटल वागेश्वर देवकाणे टीमची पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस आपण पाहतोय वा भाई वा फाईन लेगच्या दिशेला बॉलला उडवलाय पण इथं क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो थ्रो आपल्याला थोडासा खराब थ्रो पाहायला मिळाला. तोपर्यंत 3 धावा. 54 धावांची मजल जरूर मारले वागेश्वर देवकाणे संघाने. हायेस्ट स्कोर जरूर उभा केला आतापर्यंतचा. याच वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी. रनआउटचा चान्स नाहीये. 2 धावा. 56 धावा. 56. 56 धावा. पंच विकेट आहे काही. छप्पन्न 56. फलंदाज रिटायर हट होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. सुबोध जातोय वागेश्वर देवकाणे संघाकडून. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. वा हा बॉल आपण पाहतोय मिस होताना पाहायला मिळतोय. जरूर मंदारचा चांगला बॉल आहे. 56 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील आता शेवटचा बॉल मंदार याचा. एक मोठी टोटल वागेश्वर देवकाणे टीमचे. शेवटचा बॉल आणि याच दरम्यान आपण पाहतोय विकेट. टोटल धावा 56 जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 57 धावांची गरज साईनगर खाम संघाला. यानंतर होणारा सामना जय बजरंग पुगाव आणि गावदेवी बाहे. जय बजरंग पुगाव आणि गावदेवी बाहे पुढील होणारा सामना करण्यात आला. आपण टॉस साठी यायचंय.
आयडिया नाही रे मी आता आलो. बाबा मला पाणी दे ना घेऊन जरा ते पाण्याच्या बॉटल आहे माझ्याकडेच आहे. मोबाईल तर काय माहिती नाही रे. हा ह्या मोबाईल तुमचा आहे? हा माझा आहे माझा आहे. हा फोन लाव ना फोन लाव ना. मोबाईल आपल्या इथं स्टेजवर जातो. चला पुढील होणारा सामना जय बजरंग पुगाव गावदेवी बाहे. टॉस करून घ्या प्लीज. प्रवीण आणि हा एवढं जुनं असेल. इकडे ह्या दोघांची चांगली वर घासायला आणि कोलाडे मगाशी आपण सांगितलं अरे आपण इथे इथे ठेवलं आपण कोणीतरी उचलला. तर सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहतोय जरूर सुरेख फटका खेळला सर्कल मध्ये. ओ ओव्हर होतोय आणि याच दरम्यान आणखी एक धाव चोरली जाईल. वा थोडासा थ्रो आपण पाहिला खराब थ्रो पाहायला मिळाला त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. पहिल्याच बॉलवर 2 धावा. प्रवीण आणि विवेक सलामीचे फलंदाज साईनगर खाम संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान आपण पाहतोय चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. वागेश्वर देवकाणे संघाचा बॉलर पहिला बॉलर आपण पाहतोय सुबोध मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. हा बोला ना. हो काय बरोबर ठीक आहे. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच दरम्यान पाहिलं तर डॉट बॉलची सांगता या ठिकाणी केली जाते. 2 धावा धाव फलकावर आतापर्यंत. एक बॉलिंग मार्कर सोबत पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय स्टेप आउट केले पुढे जाऊन मारण्याचा प्रयास केला होता आणि इथं आपण पाहतोय चांगला बॉल हाताळण्यामध्ये यश होते सुबोध या बॉलरला. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय प्रवीण, नॉन स्ट्राईकला विवेक
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सोबत बॉलिंग मार्कवर. हो षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल जरूर हा बॉल मात्र थायपॅडला लागलाय आणि इथं आपण पाहिलं आता जबरदस्त या ठिकाणी बॉलिंगचा प्रदर्शन केला जातोय सोबतच्या माध्यमातून. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्या सुरुवातीलाच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल बॉलिंग करताना सुबोध हा बॉलर वागेश्वर देवकाणे संघाकडून. टोटल मात्र अतिशय पॉवरफुल पाहायला मिळाले आपल्याला वागेश्वर देवकाणे संघाचे. 50+ धावा चेसिंग करणं थोडंसं जरूर कठीण असणार आहे, पण इथून जर मोठे फटके घेतले तर खाम संघ देखील जिंकू शकतो. ओ हो इथं आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉल प्रवीण मिस करताना पाहायला मिळतात आपल्याला. पहिल्या षटका अखेर फक्त 2च धावा साईनगर खांब संघ. अठरा बॉल मध्ये 55 धावांची गरज जिंकण्यासाठी साईनगर खांब संघाला या मॅच मध्ये. एक महत्वाची मॅच जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये बॅटिंग देखील थोडी पॉवरफुल व्हायला पाहिजे होते. प्रयत्न मात्र इथं करावे लागणार आहेत साईनगर खांब संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी, कारण 18 बॉल मध्ये 55 धावा इथं मात्र चेसिंग करायचे आहेत. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक एंडवर विवेक आलाय जरूर, ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याचा हातखंड आहे. दमखम जरूर आहे, पण इथून मोठे फटके घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक बॉलवर टायमिंग प्रॉपर करावं लागणार आहे. एखादा लूज बॉल भेटला त्याला गॅपने देखील मात्र बाउंड्रीच्या बाहेर जरूर काढावं लागणार आहे. विवेक मात्र ते काम करेल का जरूर प्रश्नचिन्ह इथं आहे. बॉलिंग मार्कवर आकाश आलाय. आकाशाचा पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. आकाशने वेगवान तेज तरार फेकलाय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय आकाश या बॉलरचा. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, कार्य छोटे असले तरी प्रयत्न नेहमी मोठे असावेत. जे काही करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते. क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे मित्रांनो, हिम्मत इथं दाखवावी लागते. ओ हो यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा इथं आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता आकाशच्या माध्यमातून केली जाते. सुरेख या ठिकाणी बॉलिंगचा प्रदर्शन जरूर आपण पाहतोय. आकाश एक जबरदस्त एक उत्कृष्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकातील आकाशाचा पुढचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका खेळला हवेमध्ये. बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक मिस करताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आपल्याला. आणि इथं जरूर धावा 2 पाहायला मिळतील आपल्याला. आपण पाहिलं आता खांब प्रीमियर लीग ज्या वेळेस झाली होती त्यावेळेस हाच आकाश बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. बेस्ट बॉलरची ट्रॉफी या खेळाडूंना उचलली होती. मग मला का आणि कशासाठी बेस्ट बॉलर मिळालं ना, त्याचा उत्तम उदाहरण देताना बॉलिंगच्या माध्यमातून आकाश हा बॉलर पाहायला मिळतो. ओ यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला फटका. ओ हो आणि इथं मात्र क्षेत्ररक्षकाने केली चुकी. हा बॉल सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार, दर्जेदार, शानदार धावा मिळतील 4 चौकार. चार धावेने साईनगर खांब संघाची टोटल धाव संख्या होते. स्कोर कार्डवर 8 धावा जरूर या ठिकाणी सोडली जाते. एका खणखणीत अशी सुरुवात करावी लागणार आहे. अजूनही मोठी सुरुवात करावी लागणार आहे साईनगर खांब संघाला. वा सुरेख बॉल, चांगला बॉल, चांगला अचूक टप्प्याची बॉलिंग जरूर इथं आपण पाहिलं तर आकाशने पाहिलं होतं. फलंदाज विवेक थोडासा शफल झालाय, पण लाईन सोडली नाहीये. लाईन परफेक्ट फेकली आहे. याला म्हणतात एक कंजूस अशी बॉलिंग, आणि ती बॉलिंग या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून केली जाते. जबरदस्त अटॅक सुरुवातीला देखील आपल्याला पाहायला मिळाला.
आणि इथं आकाशच्या माध्यमातून देखील चांगला अटॅक केला जातोय. ओ अक्रॉस द लाईन खेळण्याचा विचार, पण इथं देखील आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक दुसरं होतंय समाप्त. 2 षटका अखेर 8 धावा धावफलकावर. बारा बॉल मध्ये 49 धावांची गरज जिंकण्यासाठी साईनगर खाम संघाला. 12-49 हाय व्होल्टेज सामना. आता प्रयत्न फक्त करावे लागणार आहेत. प्रवीण बॉलिंग मार्कवर येतोय. सुजल वागेश्वररा देवकाने संघाकडून. याच दरम्यान आपण पाहतो टॉपेज लागलाय. हवेमध्ये बॉल आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक. इथं विकेट नंबर 1. प्रवीण फलंदाज. बॅक टू द पविलियन. पहिला धक्का जरूर लागलाय साईनगर खाम संघाला. कारण असं म्हणतात मित्रांनो, जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळेल किंवा नाही मिळेल तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न मात्र इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. प्रयत्न जरूर इथे केलाय बॉलर सुजल. या बॉलरने पहिल्या बॉलवर पहिली सफलता, पहिली विकेट, पहिल्या विकेटचं पतन जरूर या ठिकाणी पाहायला मिळालं. ओ आपण पाहतोय 2 बॉलवर दुसरा धक्का देखील पाहायला मिळाला. वा काय जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज रोहन देखील मैदानाच्या बाहेर, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार नंबर 4 वर. हॅट्रिकचा बॉल जरूर असेल. काही तर हॅट्रिक करेल का सुजेला बॉलर वागेश्वर देवकाने संघाकडून. यानंतर होणारा सामना जय बजरंग पुगाव गावदेवी बाहे या 2 संघांनी जय्यत तयारीमध्ये राहायचंय. ओ हो हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आपण पाहतोय भव्य दिव्य नाईट चषकाचा थरार आणि त्याच्यामध्ये पहिली हॅट्रिक. मॅन फ्रॉम देवकाने. बॉलरचं नाव आहे सुजल. वा रँकिंग नंबर 1 वर सुजल जरूर पाहायला मिळतोय. पहिले हॅट्रिक जरूर केले. आपल्या नावाचा ठसा नक्कीच इथं खाम क्रिकेट असोसिएशन मध्ये लावलाय सुजल या बॉलरने. कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन. 3 बॉल मध्ये 3 विकेट. तू चल मैं आया ही स्थिती मात्र साईनगर खाम संघाची पाहायला मिळते आपल्याला. 3 बॉल मध्ये 3 विकेट. षटकातील आपण पाहूया चौथा बॉल जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच दरम्यान 4 बॉलवर 4 विकेट. ओ हो पार्टे देखील मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज चेतन. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, पुन्हा मैदानाच्या बाहेर येत आहेत. ही स्थिती साईनगर खाम संघाची. 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडूवर 4 गडी बाद असताना 5वा बॉल. ओ आहा विकेट त्या अगदी जवळून येणारा बॉल आपण पाहिला सुजल या बॉलरचा. अन्यथा 5 बॉलवर 5वी विकेट देखील असती, पण नाहीये. इथं सुदैवाने बचाव झालाय फलंदाजाचा. 5 बॉल 4 गडी बाद. काय मिडन फेकेल का? पहिली हॅट्रिकचा मान तर मिळवलाय, पण मिडन ओव्हरचा मान देखील मिळवेल का हा बॉलर सुजल? शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल याच दरम्यान आपण पाहतोय. वा भाई वा मिडन ओव्हर फेकले. पुन्हा एकदा
मिडन ऑन ओव्हर फेकण्यामध्ये देखील मॅन फ्रॉम देवकाने नाव आहे बॉलरचा सुजल. जबरदस्त या ठिकाणी मिडन ओव्हर आणि 3 विकेट देखील आपल्या ओव्हर मध्ये. घातक असं 4 विकेट आपल्या ओव्हर मध्ये घातक असं षटक या ठिकाणी फेकले सुजल या बॉलरने. आणि आता आपण पाहतोय 8 धावांवरही मात्र गाडी थांबले साईनगर खाम संघाची. 6 बॉल मध्ये 49 धावा. साईनगर खाम संघ आता नक्कीच इथं प्रेक्षकांनी ओळखलंय, कारण 6 बॉल मध्ये 49 धावा. तुम्ही 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी मारले तरी या धावा होणे आता कठीण आहे. ही स्थिती साईनगर खाम संघाची. वागेश्वर धावकाने संघ जरूर सामन्यावर पकड ठेवली, या नियंत्रण मध्ये हा सामना आणलाय. याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल आपण पाहिलात वाईट प्लस 22च्या स्वरूपामध्ये 4 मिळतोय पंजा 5 धावा. 8-5 13 धावा स्कोर कार्डवर. शेवटच्या उर्वरित 6 चेंडू बाकी असतील या षटकातील. या 6 चेंडू मध्ये नक्कीच अजूनही मोठे फटके. वा वा सुरेख या ठिकाणी बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला सुमित. थोडासा सामना हा एकतर्फी झुकताना जरूर पाहायला मिळतो आपल्याला, कारण असं म्हणतात ना मित्रांनो, काट्यावर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग मात्र जास्त वाढवत असतात. ओ हो इथं आपण पाहतोय फलंदाज विवेक देखील मैदानाच्या बाहेर. आणखी एक धक्का साईनगर खाम संघाला. जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिलेल्या, कारण पूर्णपणे एकतर्फी मॅच, एकतर्फी सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. वा यावेळेस आपण पाहतोय सरळ बॉल मात्र सीमारेषा पार 4 धावांसाठी. पण हा सामना जर पाहिलात ना इथून, तर वागेश्वर देवकाणे संघाच्या बाजूने नक्कीच आपल्याला झुकताना पाहायला मिळतोय. औपचारिकता म्हणून हे बॉल आता फक्त फेकले जातील, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केली वागेश्वर देवकाणे संघाने पॉवरफुल स्कोर उभा केला आणि या मोठ्या टोटलचा पाठलाग करताना इथं दमछाक जरूर झाली साईनगर खाम टीमचे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला लॉप करण्याचा विचार केलाय, पण इथं आपण पाहिलं तर सिंगल एकच धाव मिळते. सिंगल एका धावेने देखील आपण पाहिलं तर धावसंख्या आता मात्र होऊ शकत नाही अशी स्थिती जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू बाकी औपचारिकता म्हणून नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आणि शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. आपण पाहिलं तर हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षण झेल टिपलाय आणि इथे विकेट आणखी एक आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण जर पाहिलेत ना तर या मॅच मध्ये